आणि यानंतर पुन्हा एकदा जाऊयात नाशिकमध्ये। मोठी बातमी नाशिकमधनं आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं भाजपला चांगलाच दणका दिला। नाशिक महानगरपालिका आणि झेडपी मध्ये स्वाभिमानी आणि शिवसेनेची युती पाहायला मिळते। सागर वैद्य आपल्या सोबत आहे। सागर, काय माहिती? ज्ञानदा, खरं तर राज्यस्तरावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेस भाजपशी जे काही मतभेद सुरू झाले त्याचा हा पहिला फटका म्हटला पाहिजे। कारण नाशिकमध्ये जिथे जिल्हा परिषद आणि महापालिका या दोघेही निवडणुका आता तोंडावर आल्या आहे तिथे शिवसेनेला स्वाभिमानीनं उघड पाठिंबा जाहीर केलेला आहे। स्वाभिमानीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख जे आहेत, युवा प्रदेशाध्यक्ष जे आहेत हंसराज वडगुले यांनी या संदर्भातली माहिती एबीपी माझाला दिलेली आहे। भाजपने संपूर्ण महापालिका जिल्हा परिषदेच्या जागा वाटपात कुठेही स्वाभिमानीला गृहीत धरलं नाही, कुठलीही चर्चा केली नाही आणि उलट स्वाभिमानीचे पोस्टर्स प्रचारामध्ये वापरले जात आहेत, त्यांच्या नेत्यांचे फोटो वापरले जात आहेत, अशा पद्धतीचा स्वाभिमानीचा आक्षेप होता। आणि याबरोबरच ग्रामीण भागामध्ये जी काही नाराजी भाजपच्या बद्दल आहे, मग ती नोटबंदीच्या संदर्भातली असेल, शेतीमालाचे भाव पडल्याच्या संदर्भात असेल किंवा कांद्याचे आंदोलन जे अगदी कालपर्यंत सुरू आहेत, या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानीची एक महत्वाची बैठक झाली ज्याच्यामध्ये नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी द्यावी आणि शिवसेनेला उघड पाठिंबा जाहीर करावा अशा पद्धतीचा निर्णय झाला आहे। त्याच्यामुळे निश्चितच निवडणुकीच्या तोंडावर स्वाभिमानीनं भाजपला दिलेला हा मोठा दणका मानला पाहिजे। सागर, धन्यवाद या माहितीबद्दल।